नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू IASच्या स्टेट बोर्ड डिकोडिंग सिरीजमध्ये। यामध्ये आज आपण प्रकरण क्रमांक 9 ला स्टडी करणार आहोत, ज्याचं नाव आहे ऊर्जा साधने। तर या ठिकाणी पहा, ऊर्जा साधने म्हणजे काय अगोदर आपल्याला समजलं पाहिजे, कारण आपण ऊर्जा साधनांचा वापर करतो, परंतु ऊर्जा साधने म्हणजे काय याची जर व्याख्या करायची झालं तर आपल्यासमोर एक गंभीर प्रश्न निर्माण होतो। नेमकी आपल्याला त्या ऊर्जा साधनांची व्याख्याच करता येत नाही। मग या ठिकाणी पहा, आपण ऊर्जा साधने कशाला म्हणतो? मग घरगुती वापरासाठी असतील किंवा औद्योगिक वापरासाठी असतील, आपण काय करतो, उष्णता असेल, प्रकाश असेल, वीज असेल, हे जे पदार्थ आहेत या पदार्थापासून किंवा इतर काही वस्तू आहेत त्या वस्तूपासून जे काही ऊर्जा आपण मिळवतो त्यांना आपण ऊर्जा संसाधने असे म्हणतो। मग आपल्या घरच्या वापरासाठी, उद्योगधंद्यांच्या वापरासाठी आपण ज्या कोणत्या वस्तूपासून, पदार्थापासून ऊर्जा म्हणजे वीज मिळवतो त्यांना आपण ऊर्जा संसाधने असे म्हणतो। जी ऊर्जा संसाधने आहेत त्यांचं जर आपण वर्गीकरण केलं तर आपल्याला खालील प्रमाणे त्यांचं वर्गीकरण पाहता येईल। यामध्ये नंबर 1 आहे पारंपरिक, म्हणजे फार पूर्वीपासून वापरात असलेले ऊर्जा साधन, जसे की कोळसा असेल, जळाऊ लाकूड असेल, हे झाले पारंपरिक ऊर्जा साधने। अपारंपरिक, यामध्ये अणुऊर्जा असेल, गोबर गॅस असेल, यापासून मिळवलेली ऊर्जा। दुसरी आहे जैविक। जैविक म्हणजे सजीवापासून मिळवली किंवा सजीवाप्रमाणे वनस्पती असतील या घटकापासून मिळवलेली ऊर्जा म्हणजे त्याला आपण जैविक ऊर्जा म्हणतो। आणि अजैविक म्हणजे फॉर एक्झाम्पल हवेपासून मिळवलेली ऊर्जा, सूर्यप्रकाशापासून मिळवलेली ऊर्जा, यांना आपण अजैविक ऊर्जा असे म्हणतो। नंबर 3 चा पॉइंट आहे नूतनीकरणीय आणि अनूतनीकरणीय ऊर्जा, म्हणजे ती ऊर्जा जी कधीच संपत नाही तिला आपण नूतनीकरणीय ऊर्जा असे म्हणतो। आणि दुसरी असते अशी ऊर्जा जी की संपू शकते। फॉर एक्झाम्पल सूर्यापासून मिळणारा जो प्रकाश आहे आणि त्यापासून जी आपण ऊर्जा मिळवली आहे तिला आपण नूतनीकरणीय ऊर्जा असे म्हणू शकतो। परंतु जी ऊर्जा आपण कोळशापासून मिळवते तिला आपण नूतनीकरणीय ऊर्जा असे म्हणू शकत नाही। आणि शेवटचा जो प्रकार आहे यामध्ये पदार्थावर आधारित आणि प्रक्रियावर आधारित ऊर्जा। तर या ठिकाणी जी ऊर्जा संसाधने आहे त्यांचं वर्गीकरण तुम्ही पाहू शकताय। चलूया पुढे। तर या ठिकाणी एक टेबल आहे, त्या टेबलला जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पदार्थावर आधारित ऊर्जा साधने आणि प्रक्रियावर आधारित ऊर्जा साधने, या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे हे आपल्याला समजलं पाहिजे। पदार्थावर आधारित जी ऊर्जा साधने आहेत त्यांचा आपण ॲज इट इज सरळ वापर करू शकतो। फॉर एक्झाम्पल लाकूड आपण स्वयंपाकासाठी ॲज इट इज वापरू शकतो किंवा पाणी गरम करण्यासाठी वापरू शकतो। मग कोळसा असेल, खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल, यावरती आपल्याला कसल्याही प्रकारची प्रक्रिया करण्याची गरज नाही, त्यांचा आपण ॲज इट इज वापर करू शकतो। म्हणजे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाची आपल्याला आवश्यकता नाही। परंतु प्रक्रियावर आधारित जी ऊर्जा साधने आहेत या ठिकाणी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो, तेव्हाच आपण या ऊर्जा साधनांचा वापर करू शकतो। जी पदार्थावर आधारित ऊर्जा साधने आहेत यामध्ये पदार्थावर कायमस्वरूपी राहत नाहीत, कारण पदार्थ हे कधी ना कधी संपू शकतात। परंतु नैसर्गिक प्रक्रिया या कायमस्वरूपी असतात, म्हणजे या ठिकाणी ही जी ऊर्जा साधने आहेत ती कधीही संपणार नाहीत। त्यानंतर पदार्थावर आधारित ऊर्जा साधने जी आहेत, पदार्थ एकदा वापरल्यानंतर संपतो, परंतु जी प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधने आहेत यामध्ये सातत्याने ते उपलब्ध असतात, ते कधीही संपत नाहीत। या ठिकाणी यांचा पुनर्वापर होत नाही। या ठिकाणी प्रक्रियावर आधारित जी ऊर्जा साधने आहेत त्यांचा पुनर्वापर होताना दिसतो। त्याचप्रमाणे जी पदार्थावर आधारित ऊर्जा साधने आहेत ती मर्यादित आहेत, परंतु प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधने ही मुबलक प्रमाणात आपल्याला आढळतात। आणि पदार्थावर आधारित ऊर्जा साधनांची चर्चा केली असता निसर्गतः नवीकरणीय होण्यासाठी हजारो वर्षाचा म्हणजे खूप मोठा कालावधी या ठिकाणी लागतो, परंतु जी प्रक्रियेवर आधारित ऊर्जा साधने आहेत त्यासाठी सहज ती उपलब्ध असल्यामुळे
त्यांना निसर्गत मिळवण्यासाठी खूप कमी कालावधी आपल्यासाठी लागतो. अणुऊर्जा सोडून इतर सर्व साधने ही जैविक आहेत, जी की पदार्थावर आधारित ऊर्जा साधने आहेत. आणि या ठिकाणी प्रक्रिया ही नैसर्गिक आहे, म्हणजे या ठिकाणी कसल्याही प्रकारे जैविक अजैविक हा घटक या ठिकाणी येत नाही. ऊर्जा निर्मितीच्या वेळेस प्रदूषण होते आणि या ठिकाणी प्रक्रियेवर आधारित जेव्हा ऊर्जा साधनांचा आपण वापर करतो ती स्वच्छ असतात, यामुळे प्रदूषण होत नाही किंवा ही प्रदूषण विरहित ऊर्जा साधने आहेत. अणुऊर्जा सोडून इतर सर्व ऊर्जा साधनांना पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. म्हणजे पदार्थावर आधारित जी काही ऊर्जा साधने आपल्याला भेटतात ती सर्वचे सर्व पारंपरिक ऊर्जा साधने आहेत, एक्सेप्ट अणुऊर्जा, न्यूक्लिअर एनर्जी. ही जी सर्व ऊर्जा साधने आहेत ती अपारंपरिक आहेत. प्रक्रियेवर आधारित जी ऊर्जा साधने आहेत ती अपारंपरिक आहेत. या ठिकाणी जी पदार्थावर आधारित ऊर्जा साधने आहेत ती किफायतशीर असतात. म्हणजे या ठिकाणी या पदार्थापासून मिळवता येणारी जी ऊर्जा आहे तिचा कॉस्ट, तिची किंमत किंवा तिचा येणारा खर्च हा कमी असतो. परंतु या ठिकाणी प्रक्रियेवर आधारित जे काही ऊर्जा साधने आहेत, जर त्या ठिकाणी आपल्याला ऊर्जा मिळवायची असेल तर आपणास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही करावा लागतो. दूरगामी विचार जर केला तर या ठिकाणी जे पदार्थावर आधारित ऊर्जा साधने आहेत यामुळे आपल्या पर्यावरणावर परिणाम होतो आणि पर्यावरणाचा जर विचार केला तर पर्यावरणाचा परिणाम हा आपल्या होतो. म्हणजे मानवी जीवनासाठी पदार्थावर आधारित ऊर्जा साधने ही हानिकारक आहेत. आणि दूरदृष्टीने जर विचार केला प्रक्रियावर आधारित ऊर्जा साधनांचा तर ही जी साधने आहेत ती पर्यावरण पूरक आहेत. म्हणजे मानवाला इन फ्युचरमध्येही या साधनांचा वापर करता येईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धनही करता येईल. या ठिकाणी विद्युत निर्मितीमध्ये औष्णिक विद्युत, अणुविद्युत यांचा समावेश आपण पाहू शकतो. आणि या ठिकाणी औष्णिक विद्युत आणि गतिज विद्युत यांचा आपण या ठिकाणी समावेश करू शकतो. चलूया पुढे. आता या ठिकाणी इन डिटेलमध्ये पदार्थावर आधारित जी ऊर्जा साधने आहेत त्यांची चर्चा करूया. या ठिकाणी नंबर 1 ला आहे लाकूड. आपणा सर्वांना माहिती आहे लाकडाचा वापर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जळाऊ इंधन म्हणून केला जातो. कारण आजही मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी लाकूड ॲज अ इंधन म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर जे पाणी गरम करण्यासाठी या ठिकाणीही लाकूडच वापरलं जातं. त्यानंतर नंबर 2 ला आहे कोळसा. मग कोळशाची निर्मिती कशी झाली ते अगोदर समजून घेऊया. प्राचीन काळी जो आपला भूगर्भ आहे किंवा आपली जमीन आहे यामध्ये काही हालचाली झाल्या. त्या हालचाली झाल्यामुळे या ठिकाणी वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष जमिनीमध्ये गाडले गेले आणि या ठिकाणी जे काही अवशेष जमिनीमध्ये गाडले गेले आहेत त्यावरती जमिनीचा दाब निर्माण झाला आणि त्याच वेळेस जमिनीमध्ये असणारी जी उष्णता आहे यांच्या परिणामामुळे या ठिकाणी जे इतर घटक आहेत पदार्थाचे त्या घटकांचे विघटन झाले आणि फक्त आणि केवळ कार्बन द्रव्ये त्या ठिकाणी शिल्लक राहिली आणि ती आपल्याला आज कोळशाच्या स्वरूपामध्ये दिसतात. या ठिकाणी जो कोणता कोळसा असतो तो गुणवत्तेवरून त्या कोळशाचा वापर ठरला जातो. दगडी कोळसा हा औद्योगिक कार्यासाठी वापरला जातो आणि जो आपला लाकडी कोळसा असतो तो आपण घरगुती वापरासाठी वापरतो. पुढे नंबर 4 वरती आपण खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांची चर्चा करूया. तर या ठिकाणी पहा प्राचीन काळी सेम सिच्युएशन आहे. ज्याप्रमाणे कोळशाची निर्मिती झाली अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची निर्मिती झालेली दिसते. प्राचीन काळी पुन्हा भूहालचालीमुळे वनस्पती प्राण्यांचे अवशेष जमिनीमध्ये गाडले गेले व त्यापासून खनिज तेल व नैसर्गिक वायूची निर्मिती झाली. भूहालचाली म्हणजे व्होल्कॅनो असेल ज्याला आपण ज्वालामुखी म्हणतो किंवा भूकंप असेल. या ज्या भूहालचाली आहेत या भूहालचालीच्या परिणामामुळे काय झालं, वनस्पती प्राणी
आणि त्यांचे अवशेष जमिनीमध्ये गाडले गेले, परिणामी त्यावर प्रक्रिया होऊन खनिज तेल व नैसर्गिक वायूची निर्मिती झाली. मग आता हे जे खनिज तेल आहे त्याचे साठे आपणास आपल्या जमिनीच्या भूपृष्ठाखाली सापडतात, त्याचबरोबर सागर तळाखालीही आपल्याला खनिज तेल किंवा नैसर्गिक वायूचे साठे दिसतात. बहुतेक खनिज तेलाच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरीच्या एरियामध्येच आपणास नैसर्गिक वायूचे साठेही सापडतात. म्हणजे नैसर्गिक वायू आणि खनिज तेल या दोन्हीचे साठे आपल्याला एकाच जागी भेटतात. जे खनिज तेल आहे ते रंगाला काळसर असल्यामुळे आणि त्याचबरोबर त्याची जी किंमत आहे ती जास्त असल्यामुळे याला काळे सोनेही म्हणतात. लक्षात असू द्या की काळे सोने कशाला म्हणतात, तर जे खनिज तेल आहे, खनिज तेलाला आपण काळे सोने असे म्हणतो. जी औष्णिक विद्युत आहे, म्हणजे जी कोळशापासून आपण विद्युत बनवतो, त्या प्रकारची विद्युत बनवण्यासाठी आपण काय करतो, खनिज तेल किंवा नैसर्गिक वायूंचा वापर करतो. तर या ठिकाणी आपला भारत देशाच्या नकाशा तुम्ही पाहू शकताय. मग भारतामध्ये कोणकोणत्या भागामध्ये आपणास कोळशाच्या खाणी सापडतात, त्याचप्रमाणे भारताच्या कोणकोणत्या भागामध्ये आपण खनिज तेल उत्खनन करू शकतो याची या ठिकाणी आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपण कोळसा क्षेत्र पाहूया. त्या ठिकाणी पहा, हा जो ब्लॅक शॅडो एरिया दिसत आहे या एरियामध्ये प्रामुख्याने आपल्याला मोठ्या प्रमाणावर कोळशाच्या खाणी सापडतात. या ठिकाणी आपणास छोटा नागपूरचा जो प्लेटू आहे किंवा छोटा नागपूरचा पठार जो एरिया आहे तो या ठिकाणी सापडतो. मग या ठिकाणी गुजरातमध्येही एक उमरसर म्हणून एरिया आहे, त्या ठिकाणी आपण कोळशाच्या खाणी पाहू शकतो. आणि वरती जम्मू काश्मीरमध्ये निचाहोम आणि कालकोट या ठिकाणीही आपल्याला कोळशाच्या खाणी सापडतात. सर्वाधिक महत्त्वाचं आपल्यासाठी या ठिकाणी आहे ते खनिज तेल क्षेत्र. त्या ठिकाणी मुंबईमध्ये पहा, मुंबई हाय किंवा ज्याला बॉम्बे हाय म्हणतात तो एक एरिया आहे. या ठिकाणी अंकालेश्वर, लुणेज आणि कलील ही अशी 3 महत्त्वाची ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी आपणास खनिज तेल भेटते. त्यानंतर या ठिकाणी जे आपली 7 सिस्टर स्टेट आहेत या ठिकाणीही आपल्याला खनिज तेलाचे साठे सापडतात. मग यामध्ये लाखानी असल, नुमता असल, नरहारी, कटिया असल, दिगंबोई असल, माकुम असल, या एरियामध्ये आपल्याला खनिज तेलाचे साठे भेटतात. मग तुम्हाला या ठिकाणी आयोग क्वेश्चन विचारू शकतो की खालीलपैकी कोणकोणत्या एरियामध्ये आपणाला खनिज तेलाचे साठे भेटतात. तर या ठिकाणी मग ही सर्वच्या सर्व नावे तुम्हाला माहिती असली पाहिजेत आणि नकाशाचा आधार घेऊन ही नावे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर जे ऑइल आणि गॅस रिजन आहे जगामध्ये कोणकोणते प्रदेश असे आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऑइल आणि नैसर्गिक वायू सापडतो, तर ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. जो दक्षिण अमेरिका आहे, दक्षिण अमेरिकेचा नॉर्थचा भाग असेल, गल्फ ऑफ मेक्सिको उत्तर अमेरिकेच्या एरियामध्ये पाहायला भेटेल. या ठिकाणी अलास्काचा जो एरिया आहे त्या ठिकाणी आपणास ऑइल आणि नॅचरल गॅस यांचे साठे सापडतात. यामध्ये आफ्रिकाचा नॉर्थचा भाग असेल, मिडल ईस्ट एशिया असेल, ज्या ठिकाणी आपल्याला इराण, इराक हे देश दिसतात त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे या ठिकाणी आहेत. त्यानंतर चीनचा जो पूर्वेचा जो एरिया आहे त्या ठिकाणी आणि रशिया या देशामध्येही मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाचे साठे असलेले आपल्याला दिसतात. या ठिकाणी बायोगॅस पासून जी आपण ऊर्जा मिळवतो त्या ऊर्जेची या ठिकाणी आपण चर्चा करूया. या ठिकाणी बायोगॅस पासून आपण ऊर्जा कशा प्रकारे मिळवतो, जी प्राण्यांची विष्ठा असते आणि जे काही जैविक टाकाऊ पदार्थ असतात यांचा वापर करून आपण बायोगॅसची निर्मिती करतो. प्राण्यांची विष्ठा म्हणजे फॉर एक्झाम्पल शेणखत असेल आणि जैविक टाकाऊ पदार्थ म्हणजे आपण जे काही अन्नधान्य आपल्याकडे सडलेलं असेल किंवा असे खाद्यपदार्थ जे आपण खाल्ल्यानंतर शिल्लक राहतात किंवा शिळे अन्न पदार्थ हे जे पदार्थ असतात त्यांना आपण जैविक टाकाऊ पदार्थ असे म्हणतो. मग या ठिकाणी जो कोणता बायोगॅस आपण निर्माण करतो आणि त्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे तिचा वापर आपण स्वयंपाकघरातील ॲज अ गॅस म्हणून करू शकतो, पाणी गरम करण्यासाठी करू शकतो, दिवे प्रकाशित करण्यासाठीही त्याचा आपण वापर करू शकतो. साईडच्या पिक्चरच्या माध्यमातून तुम्ही बायोगॅस
प्लॅन कशा प्रकारे वर्क करतो हे समजू शकताय। या ठिकाणी जे जैविक टाकाऊ पदार्थ असतील किंवा प्राण्यांची जी विष्ठा आहे आपण या ठिकाणी तिला एकत्र करतो। मग या ठिकाणी जो काही इन्फ्लुएंट असेल म्हणजे जो काही टाकाऊ पदार्थ आपण एकत्र केले आहेत ते त्याचा निचरा या ठिकाणी खाली या सेफ्टी टँकमध्ये होताना दिसल आणि या ठिकाणी जे आपले सूक्ष्मजीव आहेत ते प्रक्रिया करतील आणि या ठिकाणी गॅसची रिलीज होईल। हा गॅस ॲज इट इज आपण स्वयंपाकासाठी किंवा ऊर्जा निर्मितीसाठी आपण तो वापरू आणि त्यानंतर उरलेला जे मटेरियल असेल ते या ठिकाणी दुसऱ्या टँकमध्ये जमा होईल आणि याचा वापर आपण ॲज अ खाद म्हणून करू, ॲज अ खत म्हणून करू। पुढे चालूया नंबर 7ला अणुऊर्जा। जर आपल्याला अणुऊर्जा निर्माण करायची असेल तर सर्वात महत्त्वाचे 2 इंधने आपल्याकडे लागतात। त्यामध्ये एक आहे युरेनियम आणि दुसरं आहे थोरियम। मग या युरेनियम आणि थोरियम या 2 खनिजाचा वापर करून आपण विभाजन पद्धतीचा वापर करून अणूचे विभाजन करून आपण काय करू शकतो, अणुऊर्जा निर्माण करू शकतो। भारत, संयुक्त राष्ट्र म्हणजे अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान या देशामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अणुऊर्जा निर्माण केली जाते। आता यानंतर आपण प्रक्रियेवर आधारित ऊर्जा जी साधने आहेत त्यांची चर्चा करूया। यामध्ये नंबर 1 आहे जल ऊर्जा। या ठिकाणी पहा जे वाहते पाणी असते वाहत्या पाण्यामध्ये आपणास गतिज ऊर्जा दिसते। मग ही जी गतिज ऊर्जा आहे तिचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करतो आणि तिचा वापर आपण करतो। जे पंजाबमधील भाकरा नांगल प्रकल्प आहे किंवा आपल्या महाराष्ट्रामधील जे कोयना धरण आहे या 2 ठिकाणी आपण जलविद्युत निर्माण करतो। या ठिकाणी आपल्या जे कोयना धरण आहे त्याची पिक्चर दिसत आहेत आणि या ठिकाणी या डायग्रामच्या माध्यमातून आपण जलविद्युत कशा प्रकारे निर्माण केली जाते याची एक आयडिया घेऊ शकतो। पुढे नंबर 2ला आहे पवन ऊर्जा। त्या ठिकाणी पहा वाऱ्याच्या वेगामुळे जे काही पवनचक्की आहे त्या पवनचक्कीच्या या ज्या ब्लेड्स असतात त्या फिरतात आणि या ठिकाणी जी गतिज ऊर्जा आहे तिचं रूपांतर यामध्ये स्थितिज ऊर्जेमध्ये होते आणि तिचा वापर या ठिकाणी आपण करतो। परंतु पवन ऊर्जेची निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाची कंडिशन म्हणजे ज्या कोणत्या एरियामध्ये आपण पवन ऊर्जा निर्माण करणार आहोत किंवा विंड मिल स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असावा। भारतामध्ये महाराष्ट्रात, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर वाऱ्यापासून किंवा पवनपासून ऊर्जा मिळवली जाते। नंबर 3 आहे सौर ऊर्जा। आता सूर्यापासून मिळणारा जो काही प्रकाश आहे किंवा सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता आहे याचा वापर करून जी कोणती ऊर्जा आपण मिळवतो तिला आपण सौर ऊर्जा असे म्हणतो। जो आपला भारत देश आहे भारताचे स्थान आपणास उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये पाहायला भेटते। म्हणजे जी आपली अर्थ आहे आपल्या अर्थ या ठिकाणी इक्वेटर राहील, या ठिकाणी आपणास ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ज्याला आपण कर्कवृत्त म्हणतो तो दिसतो आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेस आपणाला मकर वृत्त दिसतो। म्हणजे यामध्ये जो एरिया आपल्याला दिसतो त्याला आपण उष्णकटिबंधीय एरिया असं म्हणतो। मग या ठिकाणी कुठेतरी भारताचे स्थान आहे म्हणजे या ठिकाणी पडणारा जो सूर्यप्रकाश आहे तो मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो। परिणामी या ठिकाणी सौर ऊर्जेचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो। जी सौर ऊर्जा आहे तिचा वापर करून आपण कुकर चालू शकतो, दिवे पेटवू शकतो, हीटरने पाणी गरम करू शकतो किंवा वाहनामध्येही जी इलेक्ट्रिकल वाहने आजकाल येत आहेत त्यांच्यामध्येही आपण त्याचा वापर करू शकतो। मग जी सौर ऊर्जा आहे ती कशावर अवलंबून असते, ती प्रामुख्याने जे सूर्यकिरण आहेत या सूर्यकिरणांची तीव्रता त्याचप्रमाणे जो सूर्य दर्शनाचा कालावधी आहे तो कालावधी किती आहे। जर दिवसाचे 12 तास सूर्यप्रकाश अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी सूर्यदर्शनाचा कालावधी सफिशियंट आहे असं आपण म्हणू शकतो। जर सूर्याची किरणे ही सरळ पडत असतील
तर या ठिकाणी सूर्यकिरणाची जी तीव्रता आहे ती चांगल्या प्रकारे राहू शकते, म्हणजे त्या ठिकाणी सौर ऊर्जेसाठी आवश्यक किंवा चांगल्या प्रकारची परिस्थिती आहे असे आपण म्हणू शकतो। या ठिकाणी साईडच्या पिक्चरमध्ये सौर पंप आपल्याला दिसत आहे। महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सौर पंपला प्रोत्साहन देण्याचं कार्य चालू आहे। नंबर 4 वरती आपण चर्चा करूया सागरापासून मिळवलेली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेवरती। या ठिकाणी पहा, ज्या सागरी लाटा असतात किंवा सागरामध्ये जी भरती किंवा ओहोटी येते यामुळे सागर जलाची हालचाल होताना आपल्याला दिसते। मग ही जी हालचाल आहे या हालचालीचा उपयोग करून आपण जी कोणती ऊर्जा निर्माण करतो तिला आपण सागरी ऊर्जा असे म्हणतो। या ठिकाणी लाटांचा वेग आणि त्या लाटांची जी शक्ती आहे यावर या ठिकाणी किती प्रमाणात सागरी ऊर्जा निर्माण होईल ही अवलंबून असते। सागरी ऊर्जेमध्येही आपण गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो। साईडला तुम्ही अशा प्रकारचा प्लांट असतो, यामध्ये खाली आपल्याला पाण्यामध्ये काही फॅनच्या ब्लेड दिसत आहेत। जी पाण्याची गती आहे किंवा पाण्यामध्ये हालचाल होत असल्या कारणाने हे जे ब्लेड्स आहेत या स्विंग होतात, या फिरतात, परिणामी या ठिकाणी विद्युत ऊर्जेची निर्मिती होताना आपणाला दिसते। चलूया पुढे आपण चर्चा करूया भूऔष्णिक ऊर्जेची। तर या ठिकाणी पहा नंबर 5 वर आहे भूऔष्णिक ऊर्जा, म्हणजे जमिनीखाली जे तापमान असतं, जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे पृथ्वीच्या अंतरंगामधील जसे आपण 32 मीटर जाऊ तसे 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढते। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर आपण बोरवेल घेण्यास सुरुवात केली तर जसं आपण पृथ्वीच्या केंद्रकाकडे जाऊ तसे प्रत्येक 32 मीटरला 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढताना दिसते। मग जी पृथ्वी आहे, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे तापमान आहे त्या तापमानाचा वापर करून जी ऊर्जा आपण मिळवतो त्याला म्हणतात भूऔष्णिक ऊर्जा। मग भारतामध्ये जे हिमाचल प्रदेश नावाचं राज्य आहे या राज्यामध्ये मणीकरण म्हणून एक ठिकाण आहे, या ठिकाणी अशा प्रकारचा प्रकल्प असलेला आपल्याला दिसतो। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये आपण जी काही ऊर्जा साधने आहेत त्यांची चर्चा करूया। आजच्यासाठी इथेच थांबूया, या ठिकाणी तुमची रजा घेतो।